भक्ती सुधा आराधना शनी महाराज संस्थान अंजनवती कडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। मकर संक्रांतीचा सण हा भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत या 3 दिवस साजरा करतात। मकर संक्रांत हा सण शेतीसंबंधी आहे। प्रत्येक भागानुसार पूजा पद्धतीमध्ये थोडा फार फरक पडू शकतो, पण मुख्य गाभा एकच आहे। पर्वकाळात स्नान, सूर्याला अर्घ्य, तिळाचे 6 प्रकारे उपयोग, सुगड पूजन, शेतातील त्या काळात पिकणाऱ्या पदार्थांची पूजा करून देवाला अर्पण करणे व हा उत्साह इतरांना देणे व स्वतः करणे असे या संक्रांतीचे महत्त्व आहे। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात। भोगी हा आनंदाचा उपभोगाचा सण म्हणून मानला जातो। या दिवशी सकाळी आपले घर तसेच घराभोवताचा परिसर स्वच्छ केला जातो। दरवाजासमोर रांगोळी काढली जाते। घरातील सर्वजण तिळाचे उटणे अंगास लावून अभ्यंग स्नान करतात। या दिवशी सूर्याला अर्घ्य दिले जातात। नंतर नवीन वस्त्रे परिधान केली जातात। महिला नवीन अलंकार धारण करतात। सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेर येतात। या पर्वकाळात तिळाचा 6 प्रकारे उपयोग केला जातो। कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंद उत्सव साजरा करतात। दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो। तीळ लावलेल्या भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो। प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात। या अनेक भाज्या एकत्र करून याची भाजी केली जाते। यासाठी ही भाजी आरोग्यासाठी अतिशय योग्य अशा प्रकारची असते।